नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळेल। शेतकरी बांधवांनो, आता हाती आलेल्या ताज्या अपडेट प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आणि मनाला दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, ज्या पैशामुळे घरातील खर्चाला, शेतातील कामाला, खत बियाण्यांच्या खरेदीला थोडासा आधार मिळेल अशी अपेक्षा होती, तोच दिवस आज अखेर उजाडला आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यासोबतच 10वा हप्ता या दोन्ही हप्त्यांना आपल्या शासनाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे येत आहे। जे हप्ते गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले होते, ज्यामुळे अनेक शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीमध्ये सापडले होते, तेच रखडलेले हप्ते आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता 10व्या हप्त्यासोबत एकत्रितपणे दिला जात आहे। म्हणजेच राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस खरोखरच दिलासा देणारा ठरतोय। ज्या पैशांची गरज शेतीच्या कामासाठी, घरातील गरजांसाठी आणि हंगामाच्या तयारीसाठी होती, ती मदत आता आपल्या सरकारच्या माध्यमातून थेट खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। आता या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळेल। आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून एकूण 4,000 रुपये सरकारकडून जमा केले जातील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वितरण डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणच्या पद्धतीने केलं जाणार आहे। त्यामुळे मध्ये कोणीही दलाल नाही, कोणताही वेगळा अर्ज नाही, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पोहोचवले जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, या मोठ्या आनंदाच्या बातमीसोबत एक महत्त्वाची आणि थोडीशी काळजीची अपडेट सुद्धा आहे। कारण आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी वितरण होणं शक्य नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार नाही। आज पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील निवडक 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। त्यामुळे कोणते जिल्हे या 18 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे, हे आपण पुढे व्यवस्थितपणे पाहणार आहोत। पण शेतकरी बांधवांनो, आधी हे समजून घ्या की फक्त 18 जिल्हेच का, तर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी पुढे आली आहे। डीबीटीची प्रक्रिया अनेक ठिकाणी हळूहळू चालते, तिला गती नसते, सर्व्हरची गती सुद्धा कमी असते। बँक खात्याची तपासणी, आधार सीडिंग, ई-केवायसी आणि पात्रतेची तपासणी यामुळे संपूर्ण राज्यात एकाच वेळी पैसे टाकणं शक्य होत नाही। म्हणून सरकारने टप्प्याटप्प्याने निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला। तर शेतकरी बांधवांना खतं, बियाणं आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत व्हायला पाहिजे, यासाठी ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली। आज महाराष्ट्र राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत। म्हणजे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये जमा होतील। पण इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, जर तुम्हाला मागच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला आपोआप 9वा आणि 10वा हप्ता मिळेलच असं समजू नका। कारण यावेळी सरकारच्या माध्यमातून पात्रतेचे आणि अपात्रतेचे जे नियम ठरवण्यात आले आहे, ते पुन्हा लागू करण्यात आलेत। सरकारने हा हप्ता जमा करण्यासाठी काही अटी आणि निकष ठरवले आहेत। या अटींमध्ये जे शेतकरी बांधव बसतील, ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये असेल, ज्यांची ई-केवायसी पूर्ण असेल, ज्यांचं बँक खातं आधारशी जोडलेलं असेल, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल। त्यामुळे आजची ही बातमी आनंदाची असली तरी सुद्धा ती फक्त शेतकऱ्यांसाठी आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये नाहीत, ज्यांची कागदपत्र अपूर्ण आहेत, त्यांच्यासाठी ही नक्कीच काळजीची गोष्ट ठरू शकते। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहणं आणि यादी पूर्णपणे तपासणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ही घोषणा करण्यात आली। अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा, चर्चा आणि अनिश्चितता अखेर आता संपताना दिसत आहे। थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी, दैनंदिन गरजांसाठी आणि कुटुंबांच्या आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे। ज्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव दीर्घ काळापासून करत होते,
ती मदत आता प्रत्यक्षात वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका. सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे निकष सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होतील. सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या या अटींमुळे काही शेतकरी बांधव मात्र अपात्र देखील ठरू शकतील. त्यामुळे फक्त जिल्ह्याचं नाव यादीत आहे म्हणून लगेच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशा भ्रमात राहू नका. पात्र यादीत तुमचं नाव असणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात आधी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरवण्यात आलंय. त्याचबरोबर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात. अशा शेतकऱ्यांचा हप्ता रखडू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार सीडिंग, ई-KYC आणि बँक खात्याची माहिती एकदा नक्की तपासून घ्यावी. जर तुम्ही लहानशी चूक जरी केली तरी तुम्हाला पुढे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता सरकारच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण असेल, ज्यांचं खातं सक्रिय असेल आणि आधारशी जोडलेलं असेल त्यांच्याच खात्यात निधी जमा केला जाईल. बँकिंग व्यवहार सुरक्षित राहावेत आणि योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळावेत यासाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू केलेले आहेत. यामध्ये उत्पन्नावर आधारित मर्यादा देखील ठेवण्यात आली. सरकारच्या माहितीनुसार जर एखाद्या शेतकरी बांधवाचं उत्पन्न ठरवून दिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. हो शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये किंवा संबंधित डॉक्युमेंट्समध्ये उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवलं गेलं असेल तर तुमचा लाभ, तुमचा फायदा थांबू शकतो. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की केवळ गरजू आणि पात्र, त्यासोबतच अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच दोन्ही हप्त्यांचं वितरण केलं जाईल. त्यामुळे पात्रता यादी तपासून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमचं नाव यादीमध्ये आहे का? तुमची ई-KYC पूर्ण आहे का? तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत जोडलेलं आहे का? हे सर्व तपासणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यांची यादी. या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही हे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं. जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल आणि पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे जमा होईल. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांची नावं तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका. पहिल्या टप्प्यात सर्वात आधी नंबर लागतो तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा. आता कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा या यादीमध्ये समावेश करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रितपणे जमा करायला सुरुवात झाल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय. त्यासोबतच लातूर आणि बीड या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा 4,000 रुपये जमा केले जात आहेत. आता या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी खरीप हंगामातील खर्च, बियाणं, खतं आणि घरातील दैनंदिन गरजांसाठी या पैशाची वाट बघत आहेत. त्यामुळे 4,000 रुपयांचा हा लाभ जरी मोठी रक्कम नसली तरी सुद्धा योग्य वेळी मिळालेला आधार म्हणून शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा नक्कीच ठरेल. आता पुढील क्रमांकावर आहे आपला नांदेड आणि परभणी जिल्हा. या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांची ई-KYC पूर्ण आहे, ज्यांचं आधार सीडिंग व्यवस्थितपणे झालेलं आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपलं बँक खातं तपासणं गरजेचं आहे. आता त्यासोबतच हिंगोली आणि जालना जिल्हा यांचा सुद्धा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये देखील पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता नक्कीच भेटणार आहे. अनेक शेतकरी बांधवांना मोबाईलवर मेसेज सुद्धा यायला लागले आहेत. पण ज्यांना मेसेज येत नसतील त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण अनेक वेळा सर्व्हरच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे मेसेज यायला उशीर होतो, पण रक्कम खात्यामध्ये आधी जमा झालेली असू शकते. आता पुढचे जिल्हे आहेत धाराशिव आणि अमरावती जिल्हे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वितरणाला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी आपलं बँक खातं, पासबुक आणि मोबाईल बँकिंग एकदा तपासून घ्यावं. ज्यांचं बँक खातं निष्क्रिय आहे किंवा आधार लिंक नाही अशांना नक्कीच अडचण येऊ शकते. त्यामुळे बँकेत जाऊन खात्याची स्थिती,
खात्याचा स्टेटस तुम्ही एकदा तपासून घ्या. आता पुढचे जिल्हे आहेत यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हा. आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा निधी जमा करायला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, हे पैसे शेतीच्या खर्चासाठी, खतं बियाणं खरेदीसाठी आणि इतर गरजांसाठी दिले जातात. त्यामुळे हा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपल्या सरकारकडून टप्प्याटप्प्याने यादी तपासली जात आहे. यासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांचा सुद्धा यादीमध्ये समावेश करण्यात आला. आता या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एकत्रितपणे जमा व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बँकांमध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळते, कारण 2 हप्ते एकत्रितपणे जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधव पासबुक अपडेट करण्यासाठी आणि खात्याची शिल्लक तपासण्यासाठी बँकेत जात आहेत. आता पुढचे जिल्हे आहेत रायगड आणि ठाणे जिल्हे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जात आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या मोबाईलवर अजून मेसेज आला नसेल तर लगेच तुम्ही घाबरू नका. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि त्यासोबत कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई जवळचा ठाणे, गोंदिया आणि अहमदनगर या 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर लगेच तुमचं बँक खातं तपासा आणि जर तुमचा जिल्हा आजच्या यादीत नसेल तर अजिबात चिंता करू नका. पुढील टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांची यादी देखील जाहीर होईल. काही ठिकाणी अशी अफवा पसरवली जात आहे की खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि वेगळ्या पद्धतीने पैसे दिले जाणार आहेत. अशा कोणत्याही अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. या अपडेटनुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे म्हणजे 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 बँकांच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकतो अशी माहिती सांगण्यात आली. आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांचा समावेश करण्यात आला. या बँकांमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून डीबीटीच्या माध्यमातून निधी जमा केला जातोय. आता शेतकरी बांधवांनो, आजच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे एकदा पुन्हा तपासा. जर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये असेल, तुमची eKYC पूर्ण झालेली असेल आणि खातं आधारशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे 100% जमा होतील. आणि जर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर मात्र अजिबात घाबरू नका. पुढील टप्प्यात नवीन जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात येईल. तुम्ही संयम ठेवा, खात्याची माहिती तपासा, बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा आणि अफवांपासून लांब राहा. सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने निधी वर्ग केला जातोय. पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा लाभ सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी सरकार दिवसरात्र एक करत आहे. तुम्ही फक्त तुमची कागदपत्र पूर्ण ठेवा, eKYC करून घ्या आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑल वर सेट करा. तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.